गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत होते आणि विरोधक देखील आक्रमक झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा आता कांद्याचा निलाव जो आहे तो अहिल्यानगरच्या निफ्टी बाजार समितीमध्ये सुरू झालेला आहे. शेतकरी व्यापारी आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्या आज निलाव सुरू झालेला आहे. काय परिस्थिती आहे? 1500 ते 1700च्या दरम्यान आजच्या जो मोठा माल आहे त्याला एक उत्तम प्रतीच्या मालाला जो भाव मिळालेला आहे 1500 ते 1700 रुपये. सरकारने देखील खरेदी करण्याची तयारी दाखवली नाही, अजून तर काय नाफेडची खरेदी काय आमच्या मार्केटला सुरू झालेली नाही, परंतु अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती ओपन मार्केट आहे, गोणीवर भाव आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय चांगला भाव मिळालेला आहे. हायेस्ट 1700 पर्यंत. हे 1700 अजून देखील वाढ आता लिलाव सुरू झालेत, जसं अजून थोडा 1800 रुपयापर्यंत देखील जायची शक्यता आहे. एक नंबर 2 नंबर कांद्याची काय? आता विषय असा आहे की जो छोटा कांदा आहे तो 1000 पासून 1500 रुपये विकतोय आणि मोठ्या प्रतीचा कांदा जो 1500 ते 1700 रुपये विकतोय. किती आवक साधारणतः आज? साधारणतः 70,000 गुणीची आवक आहे आजच्या. शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय आज दर आहे कांद्याचे? काय समाधान करता आहे का? काय 16 पण काय समाधान नाही झालं त्याची. काय पडतं खाली 5-25चा भाव असला म्हणजे पडतं काय खर्च होतो किती काय भला मोठा काय समाधान 1600. किती अपेक्षा आहे तुम्हाला? काय 5-25च्या पुढे समजा काय जास्त आहे, खर्च होतो. हा खर्च होतो. खर्च किती होतो कांद्याला सगळ्या गोष्टी. किती किती कांदा आणत आज? आज आणलं ते 30 गोणे. 30 गोण्या. कुठून आले तुम्ही? ते बोदेगाव. बोदेगाव. काय दर कसे आज? दर 15-16 हायस्ट इकलं तर 17 पण 10-12 सरासरी चालतं. कमीत कमी 20च्या पुढं बाजार भाव पाहिजे, मग सरासरी 25 पोहोच गेला पाहिजे बाजार. पण आज परिस्थिती तशी नाहीच, घ्यायला तयार नाही, नाफेड नाही, NCC नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याचा कचरा किंमत झाली. खर्च तर आमचा 16-17 रुपये ना, आज तेच भावाने कांदे घ्यायला लागले 16-17 मग आमचा खर्च निघत नाही. शेतकरी पूर्ण टोटे. तिकडून शासन म्हणते कर्जमाफी करू, कर्जमाफी अशा लोकांना देऊ राहिलेत जे 50,000 आहेत ज्याच्याकडे कर्ज त्यांना देऊ राहिले, जे 2 लाख आहेत म्हणाला 2 लाख आहेत, शासन मात्र खरेच नाही. तर आपण बघतो की 1600-1700 पर्यंत हायेस्ट जो भाव आहे तो गेलेला आहे. अजूनही शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा आहे. यावर कसं पुन्हा जायचं त्रिवेणी मराठी अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.